येतील ना दिलं गेलं ना फेसबुकवाल्याला कळवलं गेलं एवढा मोठा नाही घ्यायचा. कोणत्या कोणत्या जातीचे कानपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील भरारी पथकाने या पथकामध्ये विभागीय गृहनियंत्रण अधिकारी श्रीयुत उल्हासराव ठाकूर, त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी मनोज कुमार सिसोदे व मी स्वतः अरुण श्रीराम तायडे, जिल्हा गृहनियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे व जगदीश बोराळे कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे, त्यानंतर आमचे शासकीय पंच श्री मनोज पाटील व नितीन मासोळे यांच्या 6 जणांच्या पथकाने रात्रीपासून तालुकाभर वेषांतर करून आमचे जे मनोज कुमार सिसोदे त्यांनी वेषांतर करून आम्ही सर्व रात्रभर फिरत होतो. रात्रीच्या वेळेला सकाळी 2:30 ते 2:45च्या दरम्यान आम्हाला बोरकुंड चौक पोलीस धुळे बोरकुंड हॉटेल बालाजी इथं 228 पाकिटं देण्यास येत असणाऱ्या कारला आम्ही पकडलं व त्याला पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो असता आमच्या टीममधील 2 अधिकारी तिथे FIR नोंदायचं काम करत असताना आम्ही ट्रॅव्हल्स चेकिंगसाठी 4 वाजता निघालो तिथून. त्यानंतर आम्ही गुजरातवरून अहमदाबादवरून नागपूर, अकोला, बुलढाणा याकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्सची चेकिंग केली. तर त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला STBTची 50 पाकिटं व त्यानंतर JMBS ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ 1200 पॅकेट सापडून आली. असा एकूण 20 लाखाचा मुद्देमाल आम्हाला इथं सापडून आला. JMBS ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर झोपतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी 520 बनावट पाकिटं मिळून आले. हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे तायडे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले. या अगोदरच अंकुर सीड्सच्या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी 5 या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही. त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे. जवळपास 120 पाकिटांचा 1,68,000चा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व STBTचे जवळपास 1200 पाकिटं असे 19,23,000 ते 20 लाखापर्यंतचा माल आज विविध 4 कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या गुन्हे नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे. मी 19 लाख किती लाख रुपयाचं आहे याच्यामध्ये साहेब? 20 लाख. एकूण किती पाकिटं? एकूण जवळजवळ 1200 पॅकेट. आपली कृषी खात्याची ठिकाण आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय होय.
काल रात्रीच्या 12 वाजेपासून धुळे जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील बियाणे भरारी पथक रात्रभर गाड्यांची तपासणी करत होते. त्याच वेळेला गाड्यांची तपासणी करताना त्यामध्ये तंत्र अधिकारी नाशिक ठाकूर साहेब, त्याच्यानंतर तंत्र अधिकारी सिसोदे साहेब आणि कृषी अधिकारी बोराळे साहेब आणि मी स्वतः जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे व आमचे शासकीय पंच श्री नितीन मासुळे व मनोज पाटील या सर्वांनी रात्रभर फिरून बोरकुंड फाटा इथे 228 पाकिटं पकडली. त्यानंतर सकाळी 5:30 वाजता अजून एका ट्रॅव्हल्समधून 50 पाकिटं जप्त केली आणि 6:15च्या दरम्यान अहमदाबादवरून अकोला नागपूरकडे जाणाऱ्या गाडीमध्ये जवळजवळ 1000 पाकिटं त्याच्यामध्ये RRBT, पिंक गार्ड आणि राशी 2020, राशी 659 इत्यादी जातीची बनावट बियाणं आढळून आलेली आहेत आणि आता ती सर्व जप्त करून त्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे शहर पोलीस स्टेशनला. पुढे त्याच गाडीमध्ये MP 44 ZC 6329 मध्ये अंकुर स्वदेशी 5 याचे पण 4 बॉक्स ट्रॅव्हल्समध्ये सापडलेले आहेत. मात्र अंकुरची ही लायसन्समधील वाहन असल्यामुळे तो विनापरवाना आहे की बनावट आहे याची चौकशी करून त्याविषयी कारवाई करण्याचं आम्हाला निर्देश प्राप्त झालेले, त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करणार आहोत.